रुक्साना, तू जर आत्ताच बोललीस तर तुझी पुढची शिक्षा कमी करायचा विचार करू आम्ही. मला माहित नाही. नाही, तुला माहिती आहे अजून. तू खोटं बोलतेस आमच्याशी. काय प्लॅन आहे त्यांचा आणि वरती नकाशा का पाहिजे होता त्यांना? मला जे माहित आहे ते बोलले मी तुम्हासनी. घे बाद झाली जी नाटक. जा उकळतं पाणी घेऊन ये. ठीक आहे, वत पाणी त्याच्या तोंडात. नको नको, मी सांगतो. मी भी इथली नाही. मला त्यांनी आधीच कॉन्टॅक्ट करून ठेवला होता. मिशन सुरू करायचं म्हणून मला त्यांनी इथं बेळगावला आणून ठेवलं बघा. इथे ATC ला जी ऑफिसरची मीटिंग आहे त्या मीटिंग मध्ये घातपात घडवून आणायचा प्लॅन आहे. ते काय करणार आहेत मला भी माहित नाही, पण इथे घातपात घडवला तुमचं म्हणजे इंडियन आर्मीचं नाक कापलं जाईल. त्या दिवशी खूप ऑफिसर बाहेरून येणार आहेत आणि खूप सारे ऑफिसरांना मारायचा प्लॅन आहे त्यांचा. म्हणून तू इथला नकाशा बनवून दिलास. पण ते नेमकं काय करणार आहेत हे मला माहित नाही, पण हल्ला होणार हे नक्की. कसं होतंय बघतो की आम्ही. रुक्साना, मला वाईट वाटतंय की तू त्यांना मदत करतेस. तू या भारत देशाची नागरिक आहेस आणि तूच आपल्या देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या मदत करतेस. जयश्री ताईसाहेबांशी बोलल्या हे बरं झालं का चुकलं? एकतर भैया आधीच तिरसट आहेत, त्यात ताईंनी त्यांच्या समोर भैया साहेबांना झापलं. आता भैयांनी जयश्रींना काय बोलू नये, त्यांच्यावर जाळ काढू नये म्हणजे झालं. शीतल, हा? अगं कुठं हरवलीस? नाही, कुठं नाही. अगं मग जेव की, गार होते का नाही ती? हा जेवते की. कसला विचार करत होतीस? कसला नाही. तिचं कवा कुठे लक्ष असतंय का? दुपारी जेवून गेली का? अगं अगं हळू. ठीक आहे, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. नाही नाही ग, मला दुपारी तिचा आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून म्हणलं. हाऊ जीजी, तुम्हाला भास झाला असेल. आपण सारखं तिचाच विचार करत असतोय का नाही, म्हणून तसं वाटलं असेल. होय बाई, असेल तसं बी असेल. पण काय काय असं समाधान या आपल्या जेडीचं समज चांगलं झालं त्याच्यामुळे आपल्या सगळ्या जगाच्या खाली घासर उतरतोय, आहे की नाही? बाई आज जयश्रींमुळं काय झालंय हे कळलं ना तर अनपाणी बी सुचायचं नाही तुम्हाला. काय नाटकं लावलं ती? काय नाटकं लावलं? आमच्याच घरामध्ये येऊन आमच्यावर तू उलटताय वय. त्याचे परिणाम लय वाईट होते, आधीच सांगून ठेवते. आजपर्यंत आम्ही शांत बसलो तर आमच्या डोक्यावर चढून नाचताय तुम्ही. एवढी हिंमत? आमच्या विरुद्ध तक्रार केली, आमच्या विरुद्ध ताईसाहेबांकडे. जो जो काय साळसूतपणाचा आव्हान ना तो आधी बंद करा, नाही तर फणकेने मुस्काडत दिने. तुमच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे हे न कळण्यात पण मी मूर्ख नाहीये. आओ, आमच्या डोक्यात काय बी शिजत नाही. ते तुम्हाला उगा आपलं असं वाटत राहते कारण तुम्ही कायम असाच विचार करत असता. तर डोंट टेल मी. कालपर्यंत तुम्हाला अजिबात फरक पडत नव्हता आमच्या आईसाहेब जगल्या काय मेल्या काय. गेले 4 दिवस झालं तुमची नाटके बघतोय. हे काय नवीन नाटकं लावलं? हा, एक वेळ ही नाटक आईसाहेब आणि ताईसाहेबांना कळणार नाही, पण आम्ही तुम्हाला चांगलंच ओळखून लक्षात ठेवा. हो, आम्ही खरंच नाटकं करत नाहीये. उलट एवढे दिवस करत होतो त्याचाच त्रास होत होता आम्हाला. एवढे दिवस वय नाव तुम्हाला खरं सांगू का, आता तुम्ही पण आई साहेबांना त्रास द्यायचा बंद करा. काय होणार आहे त्यांनी? तर आपण सगळे एकत्र छान खुश राहू.
या सगळ्या गोष्टींचा उगाच त्यांना बी त्रास होतो आणि तुम्हाला बी त्रास होतो. हे बघा आम्ही काय करायचं काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला ते बरोबर कळतं. तुम्ही आमच्या कामाच्या मध्ये मध्ये लुडबुड करू नका फक्त बस. वय पण तुम्ही परत आईसाहेबांना त्रास दिला तर तर काय हा तर तर आम्ही परत आईसाहेबांना सांगू. जीभ सोडून हातामध्ये दिला असं काय केलं तर इथं यायची तर राहायची लायकी तरी का हो तुमची. आज आमच्यामुळे तुम्ही इथे हे विसरू नका. हे जर विसरला तर ही आठवण कशी करून द्यायची हे आम्हाला चांगलंच माहिती. परत जर चुकीचं वागला तर आमच्या एवढं वाईट कोण नाही लक्षात ठेवा. तुम्ही धमकी देताय का? होय धमकीच देतोय. याला धमकीच समजा. वा वा भैयासाहेब देशमुख. नाही म्हणजे देशमुखांचे संस्कार चांगलेच दिसत आहेत तुमचे. ताई साहेब ते बोला. जयश्री तुम्ही शांत व्हा. शांत व्हा, रडू नका. तुम्ही बघितलं ना कसे बोलले ते. काय चुकीचं केलं मी ताईसाहेब. मी तर तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं ना. यात मी चुकले का हो? तुम्ही काही चूक केलेली नाही. तुम्ही जे काही बोललायत ना ते अगदी बरोबर बोललायत. पण जयश्री तुम्ही अशा खचून जाऊ नका. आपण याच्यातनं मार्ग काढूयात. आपण त्यांना वळणावर आणू. आपण काउंटर प्लॅन बनवायला पाहिजे ताबडतोब. सर प्लॅन करत बसायला तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपण डायरेक्ट ऍक्शन घेऊ सर. सर आपण सगळ्यांना अलर्ट करू. नाही तसं नाही करता येणार. तर तसं केलं ना तर पॅनिक व्हायची शक्यता आहे. त्याचा तोटा आपल्याला होऊ शकतो. मग काय केलं पाहिजे? सर आपण पहिल्यांदा अशी जागा बघू जिथून ते एंट्री करू शकतात आणि तिथली सिक्युरिटी आपण वॉटर टाईट करू. ओके गुड. कट केला. पण सर त्यांनी जर वर्दी घेतली असेल तर बाकीच्या ऑफिसर साठी जे एंट्री आहे तिथून हे लोक येणार नाहीत कशावरनं. करेक्ट के मला तुझा पॉइंट पटतोय. आपण बाकीची सिक्युरिटी टाईट करूयात. पण ते मेन गेट मधून सहज आत येऊ शकतात. अरे बाय द वे आपण रुक्सानाला पकडले हे त्यांना माहिती आहे? नाही सर मला नाही वाटत. ओके गुड. आपण त्यांना सावध करून चालणार नाही. ठीक आहे एक काम कर. उद्या जेवढे ऑफिसर्स येणार आहेत ना त्यांची लिस्ट घे. त्यांच्यासोबत जे कोण येणार आहे त्यांची व्यवस्थित खात्री कर. येस अजिंक्य. अजिंक्य काही झालं तरी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होता कामा नये. नाही होणार सर आणि याची गॅरंटी माझी. गुड. ही सगळी इन्फॉर्मेशन गेट्सवर पाठवा. येस सर. थँक्यू सर. स्विच ऑफ. त्या आतमध्ये कशा येणार आहेत? मला माहित नाही. त्या आतमध्ये कशा येणार आहेत आणि किती जण येणार आहेत? काय प्लॅन आहे त्यांचा? मला काय बी माहित नाही. मला जे माहित होतं ते मगाशी सांगितलं मी तुम्हासनी. खरं तर मॅप आणि वर्दी दिल्यानंतर माझं सगळं काम संपलं असतं. पण काय? पण त्यांना इथलं ॲम्युनिशन हवं होतं. येस सर बाहेरून आतमध्ये ॲम्युनिशन आणूच शकणार नाहीत कारण एवढी टाईट सिक्युरिटी असते इथली. बोल अजून तुमच्यात काय ठरलं होतं का? त्यांना अजून काय माहिती पाहिजे होती का? नाही. तुम्ही कॉन्टॅक्ट कसं करता?
फोनवरून. बेस्ट. मग एक काम कर, त्यांना फोन कर आणि सांग इथं सगळं नीट आहे, प्लॅन प्रमाणे ऍक्शन घ्या म्हणायचं. आम्ही शेवटचं भेटलो तेव्हाच मोबाईल फोन फेकून दिले. आता जसं प्लॅन आहे तसंच होणार. एवढ्या गेस्टमध्ये त्यांना शोधणं अवघड जाईल. एक काम करा, उद्या सगळ्यांची आयडी चेक करून त्यांना आतमध्ये घ्यायचं. समजलं? येस सर. सर यांच्यातला एकाला ना मी आधी हिच्याशी बोलताना बघितलंय, त्यामुळे मी गेटवर थांबतो. माझ्या नजरेतून चुकायचं नाही त्यो. ओके. यांनी फोन का बरं कट केला असेल? मी परत केला तर त्यांनी बंदच केला. असं का केलं? तिथं काय झालं असेल का? असं असल्याशिवाय ते असं कधीच करणार नाहीत. शीतल, शीतल, काय ग अशी का भांबावलीस एकदम? अहो ते मगाशी पण जेवताना तुझं लक्ष नव्हतं, आता पण तंद्री लावून बसलीयस. काय ग, काय झालंय? मामा यांचा फोन लागना झालाय. म्हणजे दोनदा फोन केला तेव्हा कट केला आणि आता बंद करून ठेवलाय. अगं असेल कुठल्या तरी कामात तो. अहो पण असं कधी करत नाहीत ते. आणि जरी फोन कट केला तर नंतर मेसेज करून सांगतात नंतर करतो म्हणून. अगं त्याचं काहीतरी काम चालू असेल. हा, तू उगाच मनात काहीतरी आणू नको. मला तर नाही वाटत. मला वाटतं काय तर गडबड आहे. असं कधीच करत नाहीत ते. त्यांना मिशनवर जायचं असतं ना तेव्हाच करतात ते असं. मिशन? अगं ते बेळगावला आहे ना ट्रेनिंग सेंटरला, आणि तिथं काय होणार आहे तेव्हा? मला तर वाटतंय बाई. असू दे, लय विचार करू नकोस. सकाळी करेल तो तुला फोन. हा, जा आराम कर जा. बर. गेटवर सगळ्यात सतर्क करा. प्रत्येक ऑफिसरचे पेपर चेक करा, त्यांची आयडी चेक करा आणि फेक आहेत का नाही ते नीट चेक करा आणि मगच त्यांना आतमध्ये सोडा. आणि किती मोठा ऑफिसर असू दे, यशाचे ऍडमिरल जनरल जरी आले ना तरी हीच प्रोसिजर फॉलो झाली पाहिजे. समजे? के तू अम्युनेशनच्या इकडे जा, तिथली सगळी व्यवस्था बघ. ओके गो. राम राम. राम राम. सब ठीक है ना? अजिंक्य, तुला मेन गेटवर थांबायला सांगितले. मेसेज आला तो वॉकीवर. ठीक आहे जातो. काय ग शीतल, काय झालं? नाही
बरं वाटत नाही का? दवाखान्यात जायचं का आपण? अहो नाही बरी आहे मी. काय बरी आहे? चेहरा काय एवढा गंभीर झालाय? अहो यांचा फोन लागना झालाय. कालपासून तर स्विच ऑफच येतोय. मला तर कसं तरीच वाटतंय बघा. अगं मी तुला कालच म्हणलं का नाही तसं काही नसेल म्हणून. अगं ते तिकडे बेळगावला आहे ना. बेळगाव मध्ये काय असणार आहे तेव्हा? पण तसं असतं तर फोन का बंद करून ठेवला असता? अगं त्याच्या फोनला काहीतरी झालं असेल. मला तर काय बी सुधारणा झालंय बघा. अहो मामा असं असतं तर त्यांनी कोणाच्या तरी फोनवरनं फोन करून कळवलं असतं. ते बी नाही केलं का म्हणून? बरं ठीक आहे, तुला इतकंच वाटतंय ना तर आपण फोन करून बघू. नाही नाही, मी त्याच्या नंबरवर नाही करत फोन, ऑफिस मध्ये करतो. हा जय हिंद, बोला. जय हिंद सर. मी समाधान भोयटे बोलतोय चांदवडीवरून. आमचा भाचा आहे ऑफिस मध्ये तिथं. लान्स नाही का अजिंक्य शिंदे, त्याचं काय आहे, आम्ही कालपासून त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण त्यांचा फोन काय लागत नाहीये. तुम्ही जरा बघता का? सर, आज खूप महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे सगळे बिझी आहेत, त्यामुळेच तुमचाही फोन लागला नसेल. पण मला जर ते भेटले तर मी त्यांना नक्की फोन करायला सांगतो. थँक्यू बरं का. काय? अगं मी तुला म्हणलं होतं का नाही, अगं बेळगाव मध्ये अधिकाऱ्यांची मीटिंग चालू आहे, त्यातच आहे आजा. तसं काही नसेल म्हटलं होतं का नाही मी तुला. तुझ्या आपलं मनात काहीतरी येत राहतंय सारखं. चलू का मी? मला उशीर होतोय. आणि तू एक काम कर की, आपण पुस्तक आणले ती वाचत बस की, म्हणजे तुझ्या मनात इकडचे तिकडचे विचार येणार नाहीत. हा, काळजी करू नकोस. आणि सारखा फोन घेऊन बसू नको. येऊ का? मला माहितीये मामा, तुम्ही म्हणताय फक्त तेवढंच नाही, ते यांचा आवाज ऐकल्याशिवाय माझ्या जीवाला चैन बी पडणार नाही. काय तर गडबड हाय एवढं नक्की. सर आय कार्ड प्लीज. थँक्यू सर. सर तुमची बॅग पण चेक करायला लागेल. माझी? सॉरी सर, पण आमचा प्रोटोकॉल आहे तसं. ओके, करा चेक. थँक्यू सर. वेलकम. एवढं चांगलं चेकिंग करताय बघून खूप चांगलं वाटलं. कीप इट अप. थँक्यू सर. ऐका, प्रत्येकाची अशी कसून तपासणी करा. तुम्हाला जरा जरी डाऊट आला तर त्याला थांबवून ठेवा. सर. पण हा, सगळे ऑफिसर्स आहेत त्यामुळे एखादा दंगा करण्याची शक्यता आहे. पण तुम्ही नका काळजी करू. ही माझी ऑर्डर आहे, ते तुम्ही माझ्यावर सोडा. समजलं? सर. मला जरा सुद्धा काय वाटलं लगेच मला बोलून घ्यायचं. कळलं का? सर. मी जरा आत जाऊन येतो, तुम्ही प्रोसेस फॉलो करा. काय सगळं व्यवस्थित? येस सर. कुणावर डाऊट नाही ना आलेला? नो सर, सगळ्यांची व्यवस्थित चेकिंग करून मगच आज सोडतोय. आणि आपल्याकडे जी लिस्ट आहे तीच फॉलो करताय ना? हो सर, करतोय. गुड. सर, एका नावाचा इश्यू झाला होता पण त्यांनी स्वतः. काय झालं? सर, यात नाव लिहिलंय सदानंद देशमाने पण त्यांच्याकडे आयडिया होता तो होता सदानंद देशमुख. कुठे गेले ते? तुम्ही मला का नाही बोललोय? तर त्यांनी सुभेदार सरांची ओळख सांगितली होती. अरे मग काय झालं? अरे काय पण झालं तरी प्रोटोकॉल पाळायचं असं ठरलं होतं ना आपलं. सॉरी सर. थांब, मी क्रॉस चेक करतो. हॅलो के के, अरे आपल्या लिस्ट मध्ये सदानंद देशमाने असं लिहिलंय, त्यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे का? हा, ते ऍक्च्युली प्रिंटिंग मिस्टेक झालं पण त्यांचं ऍक्च्युली आडनाव हे आहे, देशमुख आहे. नक्की? हा, हौदू तेच आहे. ठीक आहे. त्यांचं नाव सदानंद देशमुखच आहे. तरी पण जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत आत सोडायचं नाही. समजलं? येस सर. मला असं लई वाटतंय आता फक्त असं दिसतंय की सगळं सुरळीत चाललंय म्हणून, पण ठरलेल्या वेळेत सगळ्या गोष्टी घडल्या ना
तर मोठा अनर्थ होईल. मला शोधून काढून दहशतवाद्यांना थांबवलंच पाहिजे.